वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करणे गरजेचे ठरत आहे. नायलॉन मांजे जप्त करावे व गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वाशिम जिल्ह्यात व शहरात नायलॉन मांजांची विक्रीचा वापर व साठा करण्यावर प्रतिबंध आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांना जीव गमवावे लागले असून गंभीर दुखापती होत आहेत, तसेच पक्ष्यांचे जीव जात आहेत. पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून योग्यरित्या कार्यवाही करावी. प्रतिबंधित चायनीज मांजा, नायलॉन मांजा, काचेच्या चुऱ्याची कोटिंग असलेल्या मांजाची विक्री वापरणारे यांच्यावर होणारी कठोर कारवाई करण्यात यावी. मकर संक्रांत हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात ठिकठिकाणी पतंग व मांजाची दुकाने थाटली आहेत. या पार्श्वभूमीवर चायनीज मांजा, नायलॉन मांजा, काचेच्या चुऱ्याची कोटिंग असलेल्या मांजाच्या विक्रीवर शासनाकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. त्या अनुषंगानं शासनाचे प्रतिबंध झुगारून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक यांनी कडक कारवाईचे आदेश करण्यास द्यावे. संपूर्ण वाशिम जिल्ह्यामधील पतंग मांजाची विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटिसा बजावण्यात याव्या आणि प्रतिबंधित चायनीज मांजा, नायलॉन मांजा, काचेच्या चुराची कोटिंग असलेल्या मांजाची विक्री करू नये याबाबत कळविण्यात यावे. जन्मताई न्यूज करता वाशिम जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरगट यांची रिपोर्ट.